हाय स्टुडंट्स, एओडीच्या या 4th लेक्चरमध्ये आपण पाहतोय रोल्स थेरम अँड देन लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थिअरम, ज्याला की आपण LMVT बोलतोय. तर पहा, रोल्स थेरमचं स्टेटमेंट काय आधी व्यवस्थित समजून घेऊया. या दोन्ही थिअरमचे स्टेटमेंट्स आधी व्यवस्थित समजून घेऊया. याच्यावरती बेस्ड काही न्यूमरिकल्स पण करूया. तर या लेक्चरमध्ये, या सेशनमध्ये या दोन स्टेटमेंटचं जस्टिफिकेशन असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यावरती बेस्ड न्यूमरिकलचं प्रॅक्टिस करूया. तर पहा, स्टार्ट करतो मी विथ रोल्स थेरम. स्टेटमेंट पाहाल रे. स्टेटमेंट काय, इफ f of x is continuous in AB closed interval AB. पहा, एक फंक्शन आहे जो की कंटिन्युअस आहे A आणि B या क्लोज्ड इंटरवल मध्ये. ठीक आहे, प्रत्येकाचं मीनिंग समजून घ्यायचं आहे बरं आपल्याला हळूहळू. पण आधी स्टेटमेंट पहा. सेकंड वन, तोच जो फंक्शन आहे ना, तोच फंक्शन A आणि B च्या ओपन इंटरवल मध्ये डिफरन्शिएबल पण असायला हवा. अँड ॲट द सेम टाइम f of A इट शुड बी इक्वल टू f of B असं पण असायला हवं. तर पहा, या तीन कंडिशन ज्यावेळेस एखादा फंक्शन सॅटिस्फाय करतो, हे कंडिशन्स आहेत बरं. दीज आर कंडिशन्स फॉर रोल्स थेरम. तर रोल्स थेरम साठीच्या या कंडिशन्स आहेत. म्हणजे रोल्स थेरम ऍप्लिकेबल असण्यासाठी या कंडिशन एखाद्या फंक्शननी सॅटिस्फाय करायला हव्या. इन केस इफ अ फंक्शन सॅटिस्फाईज दिस कंडिशन्स, हे जर कंडिशन तो सॅटिस्फाय करेल, ओके, देन तर तो हा स्टेटमेंट पहा. देन देर एक्झिस्ट अ C इन बिटवीन A अँड B. A आणि B च्या मध्ये ना रे एक असा कोणीतरी C असतो, एक कॉन्स्टंट असतो म्हणे, सच दॅट f डॅश ऑफ C शुड बी इक्वल टू 0. म्हणजे C पॉइंट वरती त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो असं ते म्हणतात. पाहूया आपण आता. पाल काय, तर या तीन कंडिशन सॅटिस्फाय होतील असं आपल्याला इथे ग्राफ ड्रॉ करायचा. तर पहा, A आणि B आधी मी डिफाईन करून घेतो. पहा, x ची व्हॅल्यू A आणि B आधी डिफाईन करून घेतो इथे. ओके, आय एम ॲज्युमिंग दिस व्हॅल्यू ॲज से A. यानंतर इथेपर्यंत थोडंसं स्ट्रेच करतो पुढे आणखीन. इथेपर्यंत मी या व्हॅल्यूला, या पॉइंटला B बोलतोय, B. ओके, करायचं काय पाहाल काय, आपल्याला ना f of A आणि f of B मेंटेन ठेवायचं, सेम ठेवायचं. इफ व्हॅल्यू ऑफ A असं काहीतरी आहे, ओके, when व्हॅल्यू ऑफ x इज A, मग व्हॅल्यू ऑफ y काहीतरी येईल ना. दिस इज f of A. पहा काय, नीट पाहिलं. आपल्याला f of A आणि f of B हे सेम ठेवायचं आहे. f of A and f of B it should be same. So f of A चा व्हॅल्यू हा आहे बरं. दिस इज द व्हॅल्यू ऑफ f of A. दिस इज द व्हॅल्यू ऑफ f of A. तुम्हाला समजतं का? f of y is equal to f of x is the function. y is equal to f of x is the function. Now if value of x is A, x ची व्हॅल्यू ज्यावेळेस A असतो ना रे, तर y ची व्हॅल्यू ही f of A, ऑटोमॅटिकली f of A असतं. सो when व्हॅल्यू ऑफ x इज A, ओके, ऑटोमॅटिकली y चा व्हॅल्यू काय बनतो, f of A. ठीक आहे, चलो. when व्हॅल्यू ऑफ x इज B, पहा रे, x चा व्हॅल्यू ज्यावेळेस B आहे ना, ओके, x चा व्हॅल्यू ज्यावेळेस B आहे, तर y ची व्हॅल्यू f of B बनते. y ची व्हॅल्यू काय बनते मुलांनो, f of B बनते, f of B. आणि तुम्ही थोडंसं नीट पाहाल, हा जो थर्ड कंडिशन आहे, f of A आणि f of B सेम पाहिजे, तेच मी इथे रिप्रेझेंट केलंय. f of A आणि f of B मला सेम पाहिजे आहे, म्हणून मला यांना दोघांना एकाच लेवलवरती ड्रॉ करायला लागला. मला दोघांना पण मुलांना एकाच लेवलवरती ड्रॉ करायला लागला. हॉरिझॉन्टल लेवलवरती, एकाच लेवलवरती आपल्याला ते ड्रॉ करायला लागला. सो हा पॉइंट झाला थर्ड कंडिशनचा. सो थर्ड कंडिशन सॅटिस्फाय केली मी आता. पहा, मी थर्ड कंडिशन इथे सॅटिस्फाय केलेली आहे. मी हवं तर परत सांगतोय, f of A शुड बी इक्वल टू f of B. वरती जाऊन थोडंसं पाहाल तर इथे इंटरवल पण काहीतरी बोलतात A आणि B चे. सो A आणि B तुम्हाला बेसिकली कन्सिडर करायचं काहीतरी. सो मी असे दोन पॉइंट कन्सिडर करतोय. फर्स्ट पॉइंट, x कोऑर्डिनेट शुड बी A, डन. सेकंड पॉइंट, x कोऑर्डिनेट शुड बी B. पहिल्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट A आहे, दुसऱ्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट B आहे, डन. पण हे जे दोन्ही पॉइंट आहेत ना रे, हे दोन्ही पॉइंट्स बेसिकली एका हॉरिझॉन्टल लेवलवरती असले पाहिजे. तुम्ही बोलणार का,
कारण की ती थर्ड कंडिशन आहे. फंक्शननी थर्ड कंडिशन सॅटिस्फाय करायला हवी. काय? एफ ऑफ ए शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी. So when value of x is a, value of y should be f of a. Done. When value of x is b, value of y should be f of b, and f of a आणि f of b सेम असायला पाहिजे, म्हणून मला ते एका लेवलवरती ड्रॉ करायला लागतात. डन. पुढे पहा. आता पुढे ते असं बोलतायत पहा. हा वाला कंडिशन पहा. सेकंड कंडिशन, फंक्शन शुड बी डिफरन्शिएबल इन बिटवीन ए अँड बी. ए आणि बी च्या मध्ये ना फंक्शन डिफरन्शिएबल असला पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, डिफरन्शिएबल याचा मिनिंगच असतो की स्मूथ असला पाहिजे फंक्शन. डिफरन्शिएबल म्हणजे काय रे, आपण स्टडी केलाय ना, एओडी मध्ये पण स्टडी केला इव्हन, की ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये काय स्टडी केला आपण, की स्लोप ऑफ टँजंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह. स्लोप ऑफ टँजंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह. मग टँजंटचा स्लोप निघण्यासाठी टँजंट ड्रॉ झाली पाहिजे. परत सांगतोय मी, नीट पहा. टँजंटचा स्लोप निघण्यासाठी टँजंट ही ड्रॉ झाली पाहिजे, ड्रॉ करू शकलो पाहिजे आपण. आता जर का मी एखादं फंक्शन असं ड्रॉ करेन, ॲज्युम करा की मी एखादं फंक्शन असं ड्रॉ करेन, हा माझं फंक्शन आहे असं मी बोलेन. पण प्रॉब्लेम काय माहिती का, इथे जो तो पॉइंट आहे ना, तो शार्प कॉर्नर आहे. शार्प कॉर्नर वरती तुम्ही टँजंट कशी ड्रॉ करणार? ड्रॉच नाही करू शकत. शार्प कॉर्नर वरती टँजंट ड्रॉच नाही होऊ शकत मुलांना. स्मूथ पोर्शन मध्येच टँजंट ड्रॉ करू शकतो. स्मूथ आहे, इथे ड्रॉ करू शकतो टँजंट, इथे करू शकतो, बरोबर ना. आता बेसिकली टँजंट तर दिसत नाही तुम्हाला. ओके, सो स्मूथ पोर्शन असेल तरच टँजंट ड्रॉ होऊ शकतो. पण असं शार्प कॉर्नर असेल तर याला टँजंट ड्रॉ होऊच नाही शकत. टँजंट ड्रॉ होऊ नाही शकत म्हणजे काय रे, डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट नाही करत. बिकॉज टँजंट नाही म्हणजे स्लोप नाही, टँजंट नाही म्हणजे टँजंटचा स्लोप नाही, आणि टँजंटचा स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्ह पण नाही. याचंच मिनिंग, जर का शार्प कॉर्नर असेल तर फंक्शन डिफरन्शिएबल नसतो, हे तुम्ही लक्षात घ्या. शार्प कॉर्नर असेल मुलांना तर फंक्शन डिफरन्शिएबल नसतो. ओके, मग मी तुम्हाला आता काय सांगतोय नीट पहा. मी तुम्हाला असं सांगतोय फंक्शन शुड बी डिफरन्शिएबल इन बिटवीन ए अँड बी. ए आणि बी मध्ये फंक्शन डिफरन्शिएबल असला पाहिजे. आणि फंक्शन पहा रे, फंक्शन कंटिन्युअस पण असला पाहिजे ए आणि बी मध्ये. म्हणजे जर का फंक्शनचा ग्राफ इथून स्टार्ट होत असेल ना, एंड तर इथे करायचा आहे, स्टार्ट इथे करायचं, एंड इथे करायचं आहे, बरोबर. याच लेवलवरती एंड करायचं आहे. मग तुम्ही काही करा, ओके, एंड इथेच करायचं आहे ना. आणि स्मूथ कर्वच ड्रॉ करायचा आहे, बिकॉज फंक्शन इज डिफरन्शिएबल. स्मूथच ड्रॉ करायचा आहे. मग ज्यावेळेस आपण स्मूथ ड्रॉ करतो ना, ओके, या तीनही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत ना, तर रोल्स थेरम बोलतो की ए आणि बी च्या मध्ये असा कोणता तरी एक पॉइंट असतो ज्याला की ते काय बोलतायत, सी. असा कोणता तरी एक पॉइंट असतो ज्याला की आपण बोलतोय सी. काय जरा आता पारे, असा एक कोणता तरी पॉइंट आहे म्हणे, इथं काय बोलतो मी त्याला, सी. अशा पॉइंट वरती डेरिव्हेटिव्ह जर का काढला तर तो 0 येतो असं तो म्हणतोय, बरोबर. पहा बरं, देर एक्झिस्ट अ पॉइंट सी की जिथे डेरिव्हेटिव्ह काढला ना, इथे जर का तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढला ना, बरोबर, तर तो 0 येतो असं स्टेटमेंट आहे. आणि तुम्ही थोडंसं विचार करा, असा एक पॉइंट मिळालाय तुम्हाला जिथे टँजंट ड्रॉ केली तर ती टँजंट एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. एक्स ऍक्सिसला कशी ती टँजंट पॅरलल आहे. दिस टँजंट इज ऍक्च्युअली पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ते एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. आणि एखादी टँजंट जर का एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर त्या टँजंटचा स्लोप हा टॅन थीटा असतो ना स्लोप, पण थीटा अँगल ऑफ इन्क्लिनेशन 0 बिकॉज लाईन इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. सो अशा टँजंटचा स्लोप किती बनतो, 0. बट वी नो दॅट टँजंटचा स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. अरे डेरिव्हेटिव्ह म्हणजेच टँजंटचा स्लोप. सो डेरिव्हेटिव्ह किती असेल, 0. कुठे, डेरिव्हेटिव्ह ॲट सी. डेरिव्हेटिव्ह ॲट सी म्हणजेच एफ डॅश ऑफ सी. डेरिव्हेटिव्ह ॲट सी म्हणजेच एफ डॅश ऑफ सी. सो देर एक्झिस्ट अ पॉइंट वेअर डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. एफ डॅश ऑफ सी इट शुड बी इक्वल टू 0. असा एक पॉइंट डेफिनेटली आपल्याला तिथे मिळणार आहे. असं स्टेटमेंट आहे रोल्स थिअरमचा. तुम्ही पहा ना, मी थोडंसं हा पोर्शन रब करतो. मी परत एक वेळेस आणखीन एक वेगळा कर्व ड्रॉ करण्याचा ट्राय करतोय. स्टेटमेंट काय, असा ऍटलिस्ट एक तरी पॉइंट मिळतोय. आणखीन थोडंसं आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. नीट पहा आता, एक पॉइंट झाला, ऍटलिस्टचा काय मिनिंग आहे हे पण थोडंसं पाहूया आपण. आता पहा, हे मी ड्रॉ केलंय, आता सॉरी मी हे रब केलंय.
आता मी काय करतोय पहा, कर्व थोडासा वेगळा ड्रॉ करण्याचा ट्राय करतो, थोडासा वेगळ्या टाईपचा कर्व ड्रॉ करण्याचा ट्राय करतोय पहा. पण हे कंडिशन सॅटिस्फाय करायचं काय, कंडिशन सॅटिस्फाय करायच्या. एफ ऑफ ए शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी, एफ ऑफ ए शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी. मला माहिती एक्स असे दोन पॉईंट आहेत ज्यांचा की एक्स कोऑर्डिनेट, एका पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट ए आहे, एका पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट बी आहे, पण दोन्ही पॉईंटचे वाय कोऑर्डिनेट म्हणजे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम आहे. म्हणजे ठीक आहे रे, डन, हे दोन पॉईंट तर आहेत आपल्याकडे. मी तुम्हाला इतकंच सांगतोय की डिफरन्शिएबल आणि कंटिन्युअस म्हणजे कर्व कुठे ब्रेक नाही झाला पाहिजे, कर्व कुठे ब्रेक नाही झाला पाहिजे, कर्व कुठे ब्रेक नाही झाला पाहिजे. आणि डिफरन्शिएबल म्हणजे काय, कर्व स्मूथ पण असला पाहिजे, स्मूथ पण आणि ब्रेक पण नाही, स्मूथ पण आणि ब्रेक पण नाही, बरोबर. सो करा ड्रॉ तुम्ही, काहीही करा मुलांनो, काहीही करा, काहीही करा. स्टार्ट इथे करायचा आहे, एंड इथे करायचा. तुम्ही आतमध्ये काही पण करा, तुम्हाला ना ऍटलिस्ट एक तरी पॉइंट असा मिळतो स्टेटमेंटमध्ये, ऍटलिस्ट वन ना. देन देअर एक्झिस्ट, इथे लिहितोय ऍटलिस्ट वन सी, काय ऍटलिस्ट वन सी म्हणजे एक तरी सी असतो की जिथे डेरिव्हेटिव्ह झिरो असतो. आता तुम्ही जर का इथे पाहाल ना, इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे. या पॉइंटला, या पॉइंटच्या एक्स कोऑर्डिनेटला मी C1 बोलणार, या पॉइंटच्या एक्स कोऑर्डिनेटला मी C2 बोलणार, आणि हा जो पॉइंट आहे ना, या पॉइंटच्या एक्स कोऑर्डिनेटला मी C3 बोलणार. मी तुम्हाला काय सांगतोय की असे मला पॉइंट मिळालेत की जिथे जिथे डेरिव्हेटिव्ह कसे आहेत, झिरो आहेत. तुम्ही बोलताय कोणत्या बेसिसवरती बोलताय सर डेरिव्हेटिव्ह झिरो? अरे डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजंट, डेरिव्हेटिव्ह झिरो म्हणजे स्लोप ऑफ टँजंट झिरो. आणि मला माहिती की जर का टँजंट एक्स ऍक्सिसला जर का टँजंट पॅरलल असेल ना, तर टँजंटचा स्लोप झिरोच असतो मुलांना. सो हे पाहूनच समजतं ना की 1, 2, 3 असे 3 पॉइंट आहेत की जिथे टँजंटचा स्लोप झिरो मिळणार आहे. स्टेटमेंटमध्ये ते असं म्हणतात रोल्स थेरमच्या, देन देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन सी. अरे एक तरी सी असा असेल, एक तरी सी असा असेल ए आणि बीच्या मध्ये, पहा ए आणि बीच्या मध्ये, याच्यामध्ये एक तरी सी असा असेल की जिथे डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू झिरो. ऍटलिस्ट वन सी बोलतात, इथे तर 3 सी आहेत. असा ग्राफ ड्रॉ केला तर 3 सी मिळतील, बरोबर आहे. तर थोडंफार झेपत असेल आता तुम्हाला. आता पहा काय आणखीन थोडंसं आपण डिस्कस करूया याला, की जर का डिफरन्शिएबल नसेल तर काय होऊ शकतं, डिफरन्शिएबल नसेल तर काय होऊ शकतं हे पण आपण थोडंसं स्टडी करूया. पहा, ॲज्युम करा की फंक्शन डिफरन्शिएबल नाहीये, ॲज्युम करा की कुठेतरी डिफरन्शिएबल नाहीये, म्हणजे कुठेतरी शार्प कॉर्नर येतोय असं तुम्ही ॲज्युम करा. कुठेतरी शार्प कॉर्नर येतोय म्हणजे पहा रे, आता असं होऊ शकतं का, पाहाला असं होऊ शकतं का, असेल असं काहीतरी असेल. ओके, इथे शार्प कॉर्नर आला आणि इथे एंड झाला. असा एखादा कर्व मी इथे ड्रॉ केला, असा एखादा कर्व मी इथे ड्रॉ केला. आता मी तुम्हाला काय म्हणतोय, तुम्ही गॅरंटी देऊ शकता का ए आणि बीच्या मध्ये, ओके, असा एक पॉइंट येईल, कुठेतरी एक पॉइंट येईल की जिथे डेरिव्हेटिव्ह झिरो आहे म्हणे, जिथे डेरिव्हेटिव्ह काय झिरो आहे म्हणे. देऊ शकता का गॅरंटी? पहा बरं, नाही देऊ शकत. असा एकतरी पॉइंट आहे का मुलांनो की जिथे टँजंट ड्रॉ केली तर ती एक्स ऍक्सिसला पॅरलल येईल? एकतरी पॉइंट आहे का मुलांनो? पहा बरं तुम्ही, एकतरी पॉइंट आहे का? कुठेच टँजंट असं ड्रॉ नाही करू शकत की ती एक्स ऍक्सिसला पॅरलल येईल. समजतं का हे? सो जर का शार्प कॉर्नर आला ना, म्हणजे जर का डिफरन्शिएबल नसेल ना, सो मी गॅरंटी नाही देऊ शकत की असा एक पॉइंट मिळेल, याची गॅरंटी मी नाही देऊ शकत. तुमच्यामधल्या काही जणांना वाटेल की सर जर का असं होत असेल, पहा काय, जर का असं होत असेल, सो समजा जर का तो डिफरन्शिएबल नाहीये म्हणजे शार्प कॉर्नर आहे, मग कोणीतरी मला बोललं की सर मी असा एक ग्राफ ड्रॉ करतोय, असं काहीतरी ग्राफ कोणीतरी ड्रॉ करतोय बेसिकली. ओके, आणि इथे ना, इथे असं काहीतरी एकदम ठीक आहे, असा काहीतरी ग्राफ कोणीतरी ड्रॉ केलाय. इथे शार्प कॉर्नर आहेत, बरं इथे 2 शार्प कॉर्नर आहेत. जर का इतकं व्यवस्थित नसेल दिसत तर थोडंसं मी आणखीन व्यवस्थित ड्रॉ करण्याचा ट्राय करतो. नीट पाहाला,
पारे असा एक कर्व मी इथे ड्रॉ केलाय, असा एक कर्व मी इथे ड्रॉ केलाय. तुम्ही बोलणार सर इथे दोन दोन शार्प कॉर्नर आहेत, म्हणजे तो डिफरन्शिएबल नाहीये, तो डिफरन्शिएबल नाहीये. हा ठीक आहे, मान्य आहे, नाहीये डिफरन्शिएबल. एक दोन पॉइंट आहेत याच्यामध्ये असे की जिथे डिफरन्शिएबल नाहीये. मग तुम्ही म्हणाल की सर मग इथे एक पॉइंट मिळाला ना आम्हाला, इथे एक पॉइंट मिळाला ना आम्हाला की जिथे टँजंट काढली तर ती एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. दॅट मीन्स एफ डॅश ऑफ सी 0 आहे, एफ डॅश ऑफ सी 0 आहे, असं एक पॉइंट मिळाला ना, बरोबर. असं तुम्ही जर का म्हणत असाल मला तर थोडंसं नीट विचार करा. मी पण ॲग्री करतोय की जर का समजा कुठे डिफरन्शिएबल नसेल तर कदाचित असा एखादा पॉइंट मिळू शकतो, कदाचित मिळू शकतो, पण मी त्याची गॅरंटी नाही देऊ शकत, मिळेलच याची गॅरंटी नाही देऊ शकत. हा डिफरन्स आहे बेसिक. असा पॉइंट मिळेलच याची गॅरंटी नाही देऊ शकत, कारण की इथे मिळाला तुम्हाला मान्य, पण मिळेलच 100% मिळेल याची गॅरंटी नाही देऊ शकत. कारण की असा पण तर कर्व ड्रॉ होऊ शकतो. कुठे पॉइंट की जिथे टँजंट एक्स ॲक्सिसला पॅरलल नाही ना, नाही देऊ शकत मी गॅरंटी. कधी कधी होऊ पण शकतो एक्स ॲक्सिसला पॅरलल, कधी कधी नाही पण होऊ शकत. पण ना रोल्स थेरम गॅरंटी देतो जर काही 3 कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर गॅरंटी देतो तो. कोणती गॅरंटी? स्टार्ट इथेच करायचा, एंड इथेच करायचा, डन, मान्य. कंटिन्युअस म्हणजे ब्रेक नाही करायचं, मान्य. डिफरन्शिएबल म्हणजे स्मूथ ड्रॉ करायचा, स्मूथ कर्व ड्रॉ करा. तुम्ही कसंही ड्रॉ करा, काहीही करा तुम्ही, काहीही करा मुलांना, कसं पण करा तुम्ही. असा एक पॉइंट मिळतोच तुम्हाला बाय डिफॉल्ट की जिथे टँजंट ड्रॉ केली ना तर ती एक्स ॲक्सिसला पॅरलल असते. दॅट मीन्स डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. तर तो गॅरंटी देतो रोल्स थेरम. 100% असं होतच. आता राहिला प्रश्न इथे ओपन इंटरवल काय? डिफरन्शिएबल आहे ना, तिथे ओपन इंटरवल काय आहे? बिकॉज कधी पण ना हा जो स्टार्टिंग आणि हा एंडचा पॉइंट आहे ना, तर तो शार्प कॉर्नर म्हणून ट्रीट करतो आपण त्याला. इथे तुम्ही टँजंट ड्रॉ नाही करू शकत, या पॉइंट वरती टँजंट ड्रॉ नाही करू शकत, असं म्हणायचं मला. पॉइंट वरती टँजंट ड्रॉ नाही करू शकत मुलांना, पॉइंट वरती टँजंट ड्रॉ नसते होत. ओके, सो पॉइंट वरती टँजंट ड्रॉ नाही होत म्हणजे काय? डिफरन्शिएबल नाही, म्हणजे ए आणि बी वरती डिफरन्शिएबल नाही येतो, कारण की इथूनच स्टार्ट होतोय, शार्प कॉर्नर येतो. सो ए आणि बी वरती डिफरन्शिएबल नाही आहे, त्याच्यामध्ये स्मूथ करायचं तुम्हाला. इथे कसं स्मूथ करणार ना, हा स्टार्टिंग पॉइंट आहे, स्टार्टिंग पॉइंटला तो कॉर्नर असणारच आहे. ओके, सो मध्ये स्मूथ करायचं तुम्हाला, बरोबर. आणि आता राहिला प्रश्न की कंटिन्युअस मध्ये क्लोज्ड इंटरवल का आहे, त्याचा प्रश्न आहे. आता कंटिन्युअस मध्ये क्लोज इंटरवल काय? पहा काय, जर का समजा इथे क्लोज इंटरवल नसला असता, ऍज्युम करा की तो कंटिन्युअस आहे. कुठे? ए आणि बी मध्ये. ए आणि बी मध्ये कंटिन्युअस आहे असं जस्ट 5 मिनिटासाठी ऍज्युम करा. ए आणि बी मध्ये कंटिन्युअस म्हणजे काय? ए आणि बीच्या मध्ये सर्व ठिकाणी कंटिन्युअस, पण ए वरती डिसकंटिन्युअस होऊ शकतो, असा याचा अर्थ आहे. मग जर का कोणी मला अशी कंडिशन सांगितली की अरे ए वरती डिसकंटिन्युअस होऊ शकतो, बरं तितकं प्रोव्हिजन तुला आहे, मग तू ग्राफ ड्रॉ कर. माझं तर ट्राय हा आहे की मी रोल्स थेरमला रॉंग ठरवू, असंच माझं ट्राय असणार आहे, बरोबर. तर जर का कोणी मला बोललं की कंटिन्युअस इन बिटवीन ए अँड बी, ए आणि बीच्या मध्ये, याच्यामध्ये पूर्ण कंटिन्युअस आहे, पण ए आणि बी ला डिसकंटिन्युअस होऊ शकतो, असा याचा अर्थ आहे, बरोबर. तर पहा, ए ला डिसकंटिन्युअस म्हणजे काय? फंक्शन डिसकंटिन्युअस म्हणजे ग्राफ ब्रेक झाला पाहिजे ना, ठीक आहे. हे पहा, ए ला मी काय करतोय? ग्राफ ब्रेक करतोय आणि डायरेक्टली इथून कुठून तरी स्टार्ट करतोय. आणि मी काय करतोय? पहा, ग्राफ असा ड्रॉ करतोय. आता ग्राफ कसा ड्रॉ करतोय पहा, असं काहीतरी ग्राफ ड्रॉ केला समजा. आता इतकं व्यवस्थित कर्व दिसत नाही येतो. ओके, थोडंसं ट्राय करतो नीट. चलो, असा ग्राफ ड्रॉ करतोय असं समजा. काय मत आहे? डिफरन्शिएबल आहे की नाही? हा डिफरन्शिएबल आहे की? डिफरन्शिएबल आहे, स्मूथ आहे, प्रत्येक ठिकाणी स्मूथ आहे मुलांना, काहीच प्रॉब्लेम नाही, प्रत्येक ठिकाणी स्मूथ आहे. सो तो डिफरन्शिएबल आहे असं मी म्हणतोय, बरोबर. डिफरन्शिएबल आहे तो. ओके, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे की नाही? ए पहा रे, ए व्हॅल्यू ऑफ एक्स इज ए, फंक्शनची व्हॅल्यू इथेच आहे, याच्यानंतर तो ब्रेक होतोय, याच्यात थोडंसं पुढे गेले की ब्रेक होऊन जातो तो, म्हणजे इथून सुरू झालाय तो, बरोबर. So when value of x is a, function is f of a, done. When value of x is b, function is f of b. करेक्ट आहे. f of a आणि f of b पण सेम आहेत.
डिफरन्शिएबल ए आणि बी, अरे या दोघांच्या मध्ये पूर्ण ठिकाणी स्मूथ आहे, सो डिफरन्शिएबल पण आहे, डिफरन्शिएबल पण आहे मुलांना ए आणि बीच्या मध्ये. फक्त प्रॉब्लेम आहे की तो कंटिन्युअस नाहीये ए आणि बीच्या मध्ये. एला तो डिस्कंटिन्युअस जर का झाला तर मला असं प्रोव्हिजन मिळतं की मी हे ब्रेक करून इथून पण ग्राफ मी स्टार्ट करू शकतो जर का एला तो डिस्कंटिन्युअस झाला तर. म्हणून इथे कंटिन्युटीच्या तिथे ना क्लोज्ड इंटरव्हल इथे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. जर का ओपन असला असता तर मी असा पण एक ग्राफ ड्रॉ करू शकलो असतो आणि याच्या पुढे मी बोललो असतं की तुम्ही जे म्हणताय ना रोल्स थेरम मध्ये की एफ डॅश असा एक पॉईंट मिळतोच की जिथे डेरिव्हेटिव्ह 0, मी याला क्रॉस केलं असतं आणि म्हणलं असतं की अरे मला तरी असा एक पण पॉईंट नाही मिळत की जिथे डेरिव्हेटिव्ह एक्स एक्सला पॅरलल असेल, मला असा एक पण पॉईंट नाही मिळत आहे. सो मी असं क्रॉस केलं असतं. सो थेरम व्यवस्थित मांडण्यासाठी बेसिकली आपण इथे क्लोज्ड इंटरव्हल मेंटेन करतो. म्हणजे स्टार्टिंग पासून म्हणजे ए पासून बी पर्यंत कंटिन्युअस असलं पाहिजे, कुठेच ब्रेक नसलं पाहिजे. सो डेफिनेटली ऑप्शन नाही माझ्याकडे, असं काहीतरी ड्रॉ करायला लागेल मला. इव्हन तुम्ही असं पण ड्रॉ करू शकता, असं पण ड्रॉ करा, काही नाही फरक पडत, असं पण ड्रॉ करा. ए वरतून स्टार्ट, बी वरती एंड, सेम लेवलला स्टार्ट सेम लेवलला एंड, असा एक पॉईंट मिळतो तुम्हाला इथे. पहा असा एक पॉईंट मिळालाय मला की जिथे टँजंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, मीन्स देर एक्झिस्ट ॲटलीस्ट वन पॉईंट सी वेअर डेरिव्हेटिव्ह दॅट मीन्स एफ डॅश ऑफ सी इट शुड बी इक्वल टू 0. दिस इज रोल्स थेरम. हा आपल्या मुलांना रोल्स थेरमचं स्टेटमेंट आहे. आता पाहूया LMVT काय आहे. LMVT मध्ये ना बेसिकली रोल्स थेरम मध्ये जे काही कंडिशन्स आहेत ना त्यातली एक कंडिशन फक्त फॉलो नाही करायची आपल्याला. ही वाली कंडिशन फक्त फॉलो नाही करायची, थर्ड वन. ही कंडिशन सोडून द्या, पहिल्या दोन कंडिशन फॉलो करा. काय? कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल. ए आणि बीच्या मध्ये कंटिन्युअस आणि ए आणि बीच्या मध्ये डिफरन्शिएबल पण असला पाहिजे. कंटिन्युअस पण आणि डिफरन्शिएबल पण. ठीक आहे, चलो आपण ग्राफ ड्रॉ करण्याचं ट्राय करूया. एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. आता बस मी तुम्हाला इतकं सांगतोय की आधी तरी ए आणि बीच्या व्हॅल्यूज डिफाईन करून घ्या. ए आणि बीच्या व्हॅल्यूज मी इथे डिफाईन करतो. दिस इज ए, ओके, दिस इज बी, बरोबर. ए आणि बीच्या व्हॅल्यूज एक्स कॉर्डिनेट डिफाईन केलंय जस्ट. आता पाहूया वाय कॉर्डिनेट बद्दल काय आहे. असं काही आहे का रे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम पाहिजे, इथे असं काही नाहीये ना. हेच दोन कंडिशन आहेत ना. काय कंडिशन आहेत? इफ एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन ए अँड बी. पहा कंटिन्युअस असला पाहिजे, डिफरन्शिएबल पण असला पाहिजे. कंटिन्युअस पण पाहिजे, डिफरन्शिएबल पण पाहिजे. डन. असं काही नाहीये की सेम लेवलवरती स्टार्ट करायचं, असं काही नाहीये. मग मी डिफरंट वेगवेगळ्या लेवलवरती पण स्टार्ट करू शकतो. म्हणजे मी याला एफ ऑफ ए बोलणार, मी ना याला एफ ऑफ ए बोलतोय मुलांना, आणि मी ना याला एफ ऑफ बी बोलतोय. पहा काय, मी याला एफ ऑफ बी बोलतोय. थोडंसं नीट विचार करा. when value of x is a, when value of x is a, फंक्शनचा जो व्हॅल्यू असतो ना त्याला आपण एफ ऑफ ए बोलतो. सिंपल आहे. बिकॉज y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा फंक्शन असतो ना. काय रे, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा फंक्शन असतो ना. मी तुम्हाला इतकंच बोलतोय की x ची व्हॅल्यू जेव्हा a, x ची व्हॅल्यू जेव्हा a, फंक्शनची व्हॅल्यू एफ ऑफ ए, x ची व्हॅल्यू जेव्हा b आहे तेव्हा फंक्शनची व्हॅल्यू काय, एफ ऑफ बी आहे. पहा एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए सेम दिसत आहेत का? सेम आहेत का? नाही, बिलकुल नाही आहेत. मान्य. थोडंसं आपण विचार करूया की या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय असेल. या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय असेल? या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय असेल माहिती का? ए कॉमा एफ ऑफ ए. ए कॉमा एफ ऑफ ए इज द कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉईंट. या पॉईंटचा कोऑर्डिनेट ए कॉमा एफ ऑफ ए असेल. इन द सेम वे या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय असेल माहिती का? या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय असेल माहिती का? बी कॉमा एफ ऑफ बी. पहा मुलांनो, बी कॉमा एफ ऑफ बी हा कोऑर्डिनेट असेल या पॉईंटचा. या पॉईंटचा कोऑर्डिनेट बी कॉमा एफ ऑफ बी असेल. एक्स कोऑर्डिनेट इज बी, वाय कोऑर्डिनेट शुड बी एफ ऑफ बी. बी कॉमा एफ ऑफ बी इज द कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉईंट. नाव पुढे काय विषय आता पुढे स्टेटमेंट काहीतरी आहे. काय बोलतात ते? देर एक्झिस्ट सी, असा एक कोणता तरी पॉईंट आहे म्हणा सी, ए आणि बीच्या मध्ये. पहा ए आणि बीच्या मध्ये असं कोणता तरी एक पॉईंट आहे म्हणा सी. ए आणि बीच्या मध्ये असं कोणता तरी एक पॉईंट आहे सी असेल कुठेतरी आतमध्ये. ते काय म्हणतात माहिती का पुढे? असा कोणता तरी एक पॉईंट आहे ए आणि बीच्या मध्ये की जिथे डेरिव्हेटिव्ह केला ना तर त्या डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू इतका येतो म्हणे. काय? एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए बाय बी मायनस ए इतका डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू येतो असं स्टेटमेंट आहे. आता एक्झॅक्टली हे काय रिप्रेझेंट करतं हे आपण पाहूया. एक्झॅक्टली हे काय रिप्रेझेंट करतं हे आपण इथे पाहूया. एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. मला असं वाटतं की हे y2 मायनस y1 आहे. पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत ना. याला मी x1 y1 मेन्शन केलं आणि याला मी x2 y2 मेन्शन केलं तर काय रे? याला मी x1 y1 आणि त्याला मी x2 y2 मेन्शन केलं तर काय? एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए म्हणजे काय? y2 मायनस y1च बनणार ना. ठीक आहे.
बी मायनस ए म्हणजे काय रे, बी मायनस ए म्हणजे काय, x2 मायनस x1 बनणार ना. दॅट मीन्स दिस इज नथिंग बट y2 मायनस y1 बाय x2 मायनस x1. हे अरे y2 मायनस y1 बाय x2 मायनस x1 आहे. एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए बाय बी मायनस ए इट इज नथिंग बट y2 मायनस y1 बाय x2 मायनस x1 असंच आहे ते. आता पुढे काय विषय याचा, पुढे काय तर आपल्याला माहिती y2 मायनस y1 बाय x2 मायनस x1 इज दी स्लोप ऑफ अ लाईन जॉईनिंग दीज 2 पॉइंट्स. पहा रे, या 2 पॉइंटला जॉईन करणाऱ्या लाईनचा स्लोप आहे तो, या 2 पॉइंटला जॉईन करणाऱ्या लाईनचा स्लोप आहे तो. हा जो आहे ना, हा ऍक्च्युली या लाईनचा स्लोप आहे, मी म्हणतो ठीक आहे चलो ओके, या लाईनचा स्लोप आहे. पुढे काय आता, याच्या पुढे काय स्टेटमेंट तर हा आहे ना की असा एक तरी पॉइंट असतो ए आणि बीच्या मध्ये, असा एक तरी पॉइंट असतो की जिथे डेरिव्हेटिव्ह केला ना, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, स्लोप ऑफ टँजंट. म्हणजे ए आणि बीच्या मध्ये असा एक तरी पॉइंट असतो की जिथे टँजंटचा स्लोप हा याच्या स्लोपशी मॅच करतो. चला आता मी तुम्हाला चॅलेंज देतोय की तुम्ही या पॉइंट आणि या पॉइंट मध्ये कसा पण कर्व ड्रॉ करा, कसाही कर्व ड्रॉ करा, कसाही. पहा आता मी कसाही एक रॅन्डम कर्व काहीतरी ड्रॉ करतो, काय जास्त विचार नाही केला, एक रॅन्डम कर्व ड्रॉ केलाय बरोबर. स्टेटमेंट काय म्हणतोय, असा एक तरी पॉइंट असतो, ऍटलिस्ट वन, देयर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन सी, एक तरी सी असा असायलाच हवा इन बिटवीन ए आणि बीच्या मध्ये, असा एक तरी सी असायला हवा की जिथे डेरिव्हेटिव्ह केला, म्हणजे जिथे टँजंटचा स्लोप केला तर तो स्लोप या लाईनच्या स्लोपशी मॅच होईल का रे खरंच. विचार करा बरं जरा, मला याला जर का मी शिफ्ट केलं असा, पहा इथे एक पॉइंट बहुतेक मला मिळालाय, की जिथे डेरिव्हेटिव्ह केला, म्हणजे जिथे टँजंटचा स्लोप केला तर तो स्लोप याच लाईनच्या स्लोपशी मॅच होणार. तुम्ही म्हणणार कसं काय, अरे हे दोघे पॅरलल आहेत ना, पॅरलल लाईनचा स्लोप सेम असतो. डेफिनेटली असा एक पॉइंट मिळतो, हाच स्टेटमेंट आहे. आणि हा जो काही पॉइंट आहे ना, त्या पॉइंटच्या एक्स कोऑर्डिनेटला मी इथे बोलतोय सी, या पॉइंटच्या एक्स कोऑर्डिनेटला मी बोलतोय सी. असा एकच पॉइंट मिळालाय की आणखीन पण पॉइंट मिळू शकतात. पहा रे, इथे शिफ्ट करतो, असा आणखीन पण एक पॉइंट मिळू शकतो, पण LMVT गॅरंटी कशाची देतोय, एका पॉइंटची देतोय. म्हणजे ऍटलिस्ट एक पॉइंट तर हमखास मिळतो, 100% मिळतो. एक पेक्षा जास्त पॉइंट, म्हणजे इथे जसे 2 पॉइंट मिळाले ते पण मिळू शकतात. मी या केसमध्ये याला C1 बोलणार आणि मग मी या पॉइंटला बेसिकली C2 बोलणार. असा आणखीन एक पॉइंट मला मिळालाय, की जिथे डेरिव्हेटिव्ह केला ना किंवा टँजंटचा स्लोप केला ना तर तो याच्याशीच मॅच करेल. कोणाशी, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए बाय बी मायनस ए, याच्याशीच मॅच करेल याच्या पण टँजंटचा स्लोप. दिस इज द स्टेटमेंट ऑफ LMVT. हा LMVTचा स्टेटमेंट आहे, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचा स्टेटमेंट आहे. आता LMVT एका पॉइंटची गॅरंटी देतो, मिनिमम एका पॉइंटची गॅरंटी देतो, मॅक्सिमम किती होऊ शकतं. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय, जर का समजा कर्व असा असला असता, एज्युम करा की कर्व असा आहे, समजा जर का कर्व असा असला असता, पहा डिफरन्शिएबल म्हणजे स्मूथ करायचंय, स्मूथ ड्रॉ करायचंय. जर का शार्प कॉर्नर केला असता सो गॅरंटी नाही मिळू शकत. स्मूथच करायचं आणि कंटिन्युअस म्हणजे काय, कुठे ब्रेक नाही झाला पाहिजे. मग पहा बरं, LMVT नुसार असा कोणता एखादा पॉइंट आहे का, मला वाटतं हा पॉइंट आहे, कारण या पॉइंटवरती टँजंट ड्रॉ केला ना मुलांना, तर तो टँजंट या लाईनलाच पॅरलल येतो, म्हणजे या टँजंटचा स्लोप या लाईनच्या स्लोपशीच मॅच करतो. म्हणजे या टँजंटचा स्लोप म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ना, या पॉइंटवरतीचा डेरिव्हेटिव्ह ना. आता या पॉइंटला मी सी काहीतरी बोलेन, C3 बोलेन फॉर एक्झाम्पल, किंवा C बोलेन. या कर्वसाठी या पॉइंटला मी C बोलेन एक्स कोऑर्डिनेटला. सो या पॉइंटवरती टँजंटचा स्लोप मीन्स f डॅश ऑफ C इट शुड मॅच विथ स्लोप ऑफ दिस लाईन, बरोबर, कारण की हे दोघे पॅरलल आहे. आणि या लाईनचा स्लोप म्हणजेच एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए बाय बी मायनस ए. सो दिस वॉज ऑल अबाउट LMVT अँड रोल्स थेरम. होपफुली तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित. तर पहा आता नेक्स्ट लेक्चरमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण LMVT आणि रोल्स थेरम आणि LMVT यांचे बेसिकली न्यूमरिकल्स अटेम्प्ट करूया, एक्सरसाइज नंबर 2.3 मधले.